येणाऱ्या लोकसभा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 मध्ये ईव्हीएम मशीनद्वारे मतदान न घेता मतपत्रिकेवर बॅलेट पेपरने मतदार घ्यावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर हटाव देश बचाव राज्यस्तरीय घटनानाद आंदोलन पुकारण्यात आले होते। याच पार्श्वभूमीवर दर्यापूर येथे सुद्धा भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दर्यापूर तहसील कार्यालयावर 11 मार्च 2019 रोजी घटनानाद आंदोलन करण्यात आले। भारिप बहुजनच्या तालुका अध्यक्ष भीमराव पुढारी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले। तहसीलदार अमोल कुंभार यांच्या हस्ते राष्ट्रपतीपर्यंत निवेदन पोहोचण्याची विनंती करण्यात आली। भारतीय संविधानामुळे आपली लोकशाही जगामध्ये समृद्ध व सर्वश्रेष्ठ ठरली आहे। निवडणूक हा लोकशाहीचा आत्मा होय। लोकशाही वैद्य संसद हे सर्वोच्च सभागृह आहे, ज्यामध्ये सर्व लोकप्रतिनिधी सांसद निर्वात निवडून येणे हे गरजेचे आहे। जगातील अनेक लोकशाही मानणाऱ्यांना देशाने ईव्हीएम मशीन नाकारली आहे। वर्तमान भाजप सरकार संघ प्रणित मनुवादी व्यवस्थेचा अवलंब करीत सर्वसामान्यांचे अधिकार आनंद करीत आहे। यासाठी भारिप बहुजनच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर घटनानाद करण्यात आले होते। यावेळी मधुकरराव तायडे, संदीप भोयर, साहेबराव वाघपांजर, अंकुश गवई, संजय आठवले, संतोष गवई, विक्रम आठवले, मधुकर मोहोळ, गणेश वाघपांजर आदी महिला व पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। व्हीसी न्यूज करता दर्यापूर येथून किरण होले यांचा हा वृत्तांत।